हॅलो गाईज, आज मी आलो आहे आमच्या गावाकडे एक छोटासा काय म्हणतात त्याला परा. गावाकडे परा म्हणतात. तुम्ही बघू शकता हा परा आहे आणि हा माझ्या बाजूला राहतो. कौस्तुभ नाव आहे त्याचं, आम्ही त्याला गोल्या म्हणतो. तर तो छोटे मोठे मासे पकडतोय. माशाला दिसणार नाहीत, आहेत पण खूप कमी. आत्ताच पऱ्याला पाणी आलंय तर मासे पण खूप कमी आहेत, तरी पण तो पकडतोय. त्याला मी एक असा बॉटल कापून ते बॉटलचं तोंड आहे ते उलटं बॉटलमध्येच टाकून ते बनवतात ना इन्स्ट्रुमेंट काहीतरी, तर तसं बनवून दिलं होतं. त्या काल 2 पकडले, तर त्याला परत अजून पाहिजे, तर तो परत ते आता ह्याच्यानं पकडतोय. ओढणी घेऊन आता ओढणी वगैरे फाटले, काय भेटणार नाही. मला बोलत होता पकडायला ये, जाऊ दे भेटणार नाही. ਸੁਨੀਆਂ ਸੁਨੀਆਂ ਰਾਤਾਂ ਤੇ ਰਾਤਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਤੂੰ ਜਦ ਵੀ ਤੈਨੂੰ ਲੱਭਾਂ ਤੇ ਮਿਲ ਜੇ ਮੈਨੂੰ ਤੂੰ ਸਾਰੇ ਦਿਨ ਦੀਆਂ ਗੱਲਾਂ ਬਹਿ ਕੇ ਦੱਸਾਂ ਮੈਂ ਤੈਨੂੰ ਤੂੰ ਮੈਨੂੰ ਭੁੱਲੇ ਨਾ ਕਦੇ ਮੈਂ ਨਾ ਭੁੱਲਾਂ ਤੈਨੂੰ ਸੁਨੀਆਂ ਰਾਤਾਂ ਤੇ ਰਾਤਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਤੂੰ ਜਦ ਵੀ ਤੈਨੂੰ ਲੱਭਾਂ ਤੇ ਮਿਲ ਜੇ ਮੈਨੂੰ ਤੂੰ ਸਾਰੇ ਦਿਨ ਦੀਆਂ ਗੱਲਾਂ ਬਹਿ ਕੇ ਦੱਸਾਂ ਮੈਂ ਤੈਨੂੰ ਤੂੰ ਮੈਨੂੰ ਭੁੱਲੇ ਨਾ ਕਦੇ ਮੈਂ ਨਾ ਭੁੱਲਾਂ ਤੈਨੂੰ ਤੈਨੂੰ ਮੈਂ ਮਨਾਵਾਂ ਤੇਰੇ ਤੇ ਮਰੀ ਜਾਵਾਂ ਮੇਰੇ ਤੇ ਤੂੰ ਮਰੇ ਹੀ ਨਾ ਇਦਾਂ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਮੈਂ ਹੀ ਕਰੀ ਜਾਵਾਂ ਤੇ ਤੂੰ ਮੇਰਾ ਕਰੇ ਹੀ ਨਾ ਤੈਨੂੰ ਮੈਂ ਮਨਾਵਾਂ ਤੇਰੇ ਤੇ ਮਰੀ ਜਾਵਾਂ ਮੇਰੇ ਤੇ ਤੂੰ ਮਰੇ ਹੀ ਨਾ ਇਦਾਂ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਮੈਂ ਹੀ ਕਰੀ ਜਾਵਾਂ ਤੇ ਤੂੰ ਮੇਰਾ ਕਰੇ ਹੀ ਨਾ ਚੱਲੀਆਂ ਚੱਲੀਆਂ ਬਾਤਾਂ ਤੇ ਬਾਤਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਤੂੰ ਜਦ ਵੀ ਤਾਂ ਕੋਈ ਕਰਦਾ ਬਸ ਕਰਦਾ ਤੂੰ ਮੈਨੂੰ ਮੈਂ ਹੀ ਕਰਦੀ ਗੱਲਾਂ ਕਿਉਂ ਨਹੀਂ ਕਰਦਾ ਤੂੰ ਮੈਨੂੰ ਭੁੱਲੇ ਨਾ ਕਦੇ ਮੈਂ ਨਾ ਭੁੱਲਾਂ ਤੈਨੂੰ कदे भी तेरे दिल नाल मैं बाहेरच्या बाजूनेच आहे बघा, इथे वेल आहे ती प्रत्येक दाखवतो. अशी 3 पानं असतात, इथे 3 पानं आहेत. अशी 3 पानाची ही वेल असते. तर आपण आता काढूयात ते. दगडात आहे आजूबाजूला. पहिलं बघा, तुम्ही तुमच्या गावाकडे वगैरे बघू शकता. असं तुम्ही पण खात असाल मला माहिती आहे, तरी पण मी दाखवतोय ते. उकरूयात आपण थोडं. म्हटलं की दाखवतो. जास्त पण खोदायला लागत नाही. असं थोडं खोदलं तरी भेटेल. हे बघा, भेटलं मला. तुम्हाला आता याला धुतो आणि मग नंतर खाऊन पण दाखवतो. हे खातात, खरंच हे खातात. आमच्याकडे तुमच्याकडे पण खात असतील. याला दुसरं काय म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्कीच सांगा. आमच्याकडे तर याला बिरबोला म्हणतात. बिरबोला अगोदरपासूनच लोक म्हणतात, म्हणजे आमचे म्हातारे लोक वगैरे ते सगळे त्याला बिरबोलाच म्हणतात. मग आम्ही पण बिरबोलाच म्हणतो, दुसरं काय बोलणार. हे असं असते. त्याला 3 पानं असतात. ते खूप छोटे, ह्याच्यापेक्षा पण खूप मोठे मोठे असतात. इकडे मी परत आलो, धरणावर आलो आहे. धरणावर इकडे आवाज येत नसेल, धुतोय मी ते जरा. ते बघा, अशा प्रकारचं असतं इथे. बघा, तुम्हाला दाखवलंय की अशी एक वेल असते. वेलीला छोट्याशा कोंबाला पण 3च पानं आहेत बघा.
3 पानाचीच वेल असते, म्हणजे प्रत्येक देठाला 3च पान असतात. हे बघा इकडे पण आहेत, हे 3 पानं. परत पुढे गेल्यावर इथे 3 पानं आहेत, परत इथे 3 पानं आहेत. 3 पानाची अशी वेल असते. तर तुम्हाला मी आता ते सोलून दाखवतो तर कसं असतंय ते. अरे हे बघा, त्याला सोलतो मी आता. तोपर्यंत थांबा जरा, वेट करा, मी सोलून पण दाखवतो. जे मगाशी आपण काढलं होतं उकरून, हे बघा तेच आहे. तुम्ही म्हणाल दुसरं काय आहे, हे ते 3 पानं दाखवतो तुम्हाला. मगाशी दाखवली ही 3 पानं, ही 3 पानं. 3 पानाचं तेच आहे आणि हे आहे ते त्याचं मूळ आहे. तर ते मी आज सोलून खाणार आहे. ते असं वरती केशरी कलरचं कवर असं, म्हणजे ते मूळ असतं आणि ते सोलल्यावर आतमध्ये पांढऱ्या रंगाचा जो पदार्थ असतो तो आपल्याला खायचा असतो. तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा याला तुमच्याकडे काय म्हणतात. तुम्ही खात असाल तर तसं कमेंट करा. आणि बघा हे असं पांढऱ्या रंगाचं होतंय, असतं आतमध्ये, ते आपल्याला खायचं आहे. मस्त लागते, कडून असते, गोड असते. तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की सांगा. असे खूप असं एकच मला भेटलं, म्हणजे एकच काढला मी. असे आमच्याकडे पोरं खूप काढतात. नेक्स्ट ब्लॉगमध्ये पण तुम्हाला असं काढून दाखवेल. ओके.